नमस्कार. बऱ्याच महिन्यांनी मी पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करत आहे. खरं तर अशी गॅप ठेवणं योग्य नाही, पण पुन्हा राहिलेली आहे. आणि यावेळेस कुठलाही विषय घेऊन येत नाही आहे, तर यावेळी मी माझं एक पुस्तक आपल्याकडे घेऊन येत आहे. माझं पुस्तकाचं नाव आहे कटाक्ष. याच्यामध्ये माझे निवडक लेख जे देशोन्नती दैनिकात, इतरही ठिकाणी दिवाळी अंकात, महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. अशा सर्व लेखांचा एक समुच्चय कटाक्ष या माझ्या या लेखांचा जो कॉलम चालतो देशोन्नतीमध्ये त्याचं नाव आहे कटाक्ष. तर कटाक्ष या नावाखाली हे सगळे लेख एकत्र येत आहेत. आणि या पुस्तकाचं लोकार्पण 5 मार्चला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, माजी खासदार ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर, त्याच्यानंतर देशोन्नतीचे मालक संपादक प्रकाश पोहरे, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या सर्वांच्या उपस्थितीत 5 मार्चला मुंबई मराठी पत्रकार संघात पार पाडलं. हे माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे सदा मंगल प्रकाशनानी. प्रकाशक संपादक आहेत प्रज्ञा जांभेकर. पुस्तकाची किंमत आहे 300 रुपये, पण ते आपल्याला सवलतीच्या दरात 250 मिळू शकतं, 250मध्ये. ते वेबसाईटवर म्हणजे त्या आपल्या लिंकवर सुद्धा उपलब्ध आहे. मी माझा नंबर देतो. आत्तासुद्धा त्या नंबरवर तुम्ही मला फोन केला तर मी आपल्याला लिंक पाठवीन. तर आपण मला जसा यूट्यूबला, जसा माझ्या सर्व डिस्कशनला प्रतिसाद देता, तशाच प्रकारचा प्रतिसाद आपण मला माझ्या या पहिल्या वाहिल्या पुस्तकाला द्याल, कटाक्षला द्याल, अशी आपल्याकडून अपेक्षा. हा जो 5 मार्चला जो प्रोग्राम झाला त्याच्या बातम्या सगळीकडे सर्व वृत्तपत्रात महाराष्ट्र टाइम्सपासून आलेल्या आहेत. एक पृथ्वीराज चव्हाणांनी एका नवीन विषयाला वाचा फोडलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे मीडियावरचा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे, अशी त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच्याकरता काही कडक नियम असावे, कायदे असावेत, असेही पण त्यांची पुढची विधानं आहेत. आपण ती बातमी वाचाल, आपल्याला लक्षात येईल. आणि आपण माझ्या या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद द्या. तर लवकरच मी आपल्याला पुन्हा एक माझे बरेचसे लेख आहेत. लवकरच मी पुन्हा आपल्याला दुसऱ्या पुस्तकाच्या रूपाने भेटायला येईन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण माझ्या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.